नमस्कार कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. बिग बॉस मराठीच्या घरातून एक वाईल्ड स्पर्धक बाहेर पडलाय आणि अनएक्सपेक्टेड आहे खरं तर ते, पण आता एक्सेप्ट केलंय. संकेत, सगळ्यात आधी तर खूप खूप स्वागत आहे तुझं. कसं आहेस आणि एक्सेप्ट केलंयस? थँक्यू सो मच. मी खूप मजेत आहे. हाऊ आर यू? एकदम मस्त. डेफिनेटली एक्सेप्ट केलंय मी. एक्सपेक्टेड नव्हतं, पण एक्सेप्ट मला करावं लागलं कारण मला वाटलेलं मी थांबेल अजून थोड्या वेळ तिथे, आणि माझा प्रवास काही काळापूर्वीच सुरू झाला होता. त्यामुळे मी असं एक अजून 2-3 आठवडे फिनालेपर्यंत स्वतःला बघत होतो. त्या पद्धतीनेच मी प्रयत्नही करत होतो आणि त्याला फळही येत होतं. त्यामुळे डेफिनेटली अनएक्सपेक्टेड आहे. मला नव्हतं वाटलं की मी इतक्या लवकर बाहेर येईल, पण आता आलो. नक्कीच. पण जेव्हा तू स्टेजवर आलास, रितेश सरांना भेटलास, तेही म्हणाले की तू जर आधीपासून असता तर गेम काही वेगळा असता. तूही म्हणालास आणि सगळ्यांचंच हे म्हणणं आहे. आणि जेव्हा तुझी बायको सुपर्णा घरात आली होती तेव्हा ती म्हणाली की मला आणि त्यालाच माहितीये की तो वाईल्ड कार्ड का आला. तर ते शेअर करावंसं आवडेल तुला की का वाईल्ड कार्ड तुला आधीपासून यायची संधी होती असं आम्ही ऐकलंय. हो, म्हणजे संधी होती तसं विचारणा झाली होती, पण प्रिव्हियस कमिटमेंट्स आणि बाकीच्या काही गोष्टी ज्या पूर्ण करायच्या होत्या त्या अर्धवट सोडून मला कदाचित येता आलं नसतं. त्यामुळे म्हणजे खूप प्रॅक्टिकल रिझन आहे त्याच्यासाठी की नाही येऊ शकत. आपण जेव्हा कलाकार असतो बऱ्याच ठिकाणी आपले हात असतात गुंतलेले, बऱ्याच ठिकाणी आपण काम करत असतो. तर आणि काही अशा गोष्टी असतात की ज्या माणूस म्हणून कदाचित नाही सांगू शकत त्यावेळेस. तर अशा प्रॅक्टिकल कारणांमुळे तेव्हा मी नाही येऊ शकलो. पण आज जर आलो असतो तर कदाचित डेफिनेटली मला जो वेळ आत्ता कमी पडला प्रेक्षकांना मला समजून घेण्यामध्ये किंवा थोडा तो कॉन्फिडन्स गेन करण्यामध्ये प्रेक्षकांचा म्हणू शकतो. मी काय प्रेक्षकांना दोष नाही देत, त्यांनी ऑलरेडी माझ्यावर खूप वर्ष केलेला आहे आणि जे मला बाहेर आल्यावर पण कळलेलं आहे. तर त्यासाठी मी डेफिनेटली ग्रॅटिट्यूड दाखवतो त्यांना. आणि एवढंच म्हणेल की सुरुवातीपासून आलो असतो तर कदाचित त्यांनी जास्त वेळ मला दिला असता, जास्त वेळ मला बघितलं असतं, माझ्याकडे स्वतःकडे जास्त वेळ असता आणि अजून एका वेगळ्या पद्धतीने, अजून एका कदाचित थोड्या स्टेबल पद्धतीने मला पुढे वाटचाल करता आली असती, ज्याच्यामुळे मी अजून काळ टिकून राहू शकलो असतो. अशी एक पॉसिबिलिटी आहे जी रितेशजींनी पण त्या दिवशी मला सांगितली, ज्याला मी होकार भरला. तर डेफिनेटली फरक पडला असता आणि चित्र काहीतरी वेगळं असतं. नक्कीच. पण आता जेव्हा तू वाईल्ड कार्ड म्हणून गेलास तेव्हा संकेत सगळ्यांच्या गुड बुक्स मध्ये राहताना दिसला आणि तुला बोललंही गेला आणि आता शेवटी पाणीपुरीचा टास्क दिला. सगळ्यांनी तुला गोड पाणीपुरी दिली कारण तू सगळ्यांशी गोड वागला. हो. तर असं ठरवून गेला होतास का की सगळ्यांशी गोड बोलूनच राहायचंय असं काही? नाही, त्याच्यात ठरवण्यासारखं काहीच नाहीये. मी जसा आहे तसाच आहे आणि तो गेमच पर्सनॅलिटीचा आहे. समोरच्याला माझी पर्सनॅलिटी गोड वाटली म्हणूनच त्यांनी मला गोड पाणीपुरी खाऊ घातली असणार आहे. आणि ती कोणालाही जरी तुम्ही विचारलं तरी गेम वाईज जरी त्यांनी मला एक्सेप्ट केलं नसेल किंवा माझ्या विरोधात काय बोलले असतील, बट पर्सनॅलिटी वाईज मी तसाच आहे. आणि त्याचंच रिफ्लेक्शन त्या दिवशी तुम्हाला दिसलं असणार आहे की प्रत्येकाने मला त्या ह्याच्यात टाकले की नाही, हा खरंच गोड आहे. टास्क पुरता तिखट आहे पण तसा हा गोड आहे. माणूस म्हणून मी गोडच आहे आणि त्यात प्रिटेंड करण्यासारखं काही नाही किंवा ठरवण्यासारखं काही नाही, कारण तिथे जाऊन आपण ठरवू नाही शकत आणि तिथे जाऊन आपण प्रिटेंडही करू शकत नाही. तुम्ही ऍक्टिंग नाही करू शकता. कदाचित आपला इंटरव्ह्यू संपेपर्यंत तुम्ही एक पर्सनॅलिटी कॅरी करताय टुवर्ड्स मी आणि इंटरव्ह्यू झाल्यावर तुम्ही वेगळे असाल, पण बिग बॉसच्या घरात जाऊन तुम्ही तसं नाही करू शकत. इट्स अ टफ जॉब. या आणि पंच बॅग वरती तू मारताना सतत तू हे बोलत राहिला होतास की वाईल्ड कार्ड. कोणाचं बोलणं सगळ्यात जास्त डोक्यात राहिलंय की तुला वाईल्ड कार्ड म्हणून एक बोलणं वेगळं आणि हिनवणं वेगळं? तर बरेच जण वाईल्ड कार्ड म्हणून तुम्हा तिघांना हिनवताना दिसले, तर कोणाचं बोलणं सगळ्यात जास्त डोक्यात राहिलं? सगळेच बोलत होते आम्हाला. कोणी मस्तीमध्ये बोलायचं, कोणी सिरियसली बोलायचं, कोणी टोमणे मारायचं. ऑन अँड ऑफ सगळेच जण बोललेले. असं एकही व्यक्ती नाही घरामध्ये ज्याने ही गोष्ट नाही आणली समोर की वाईल्ड कार्ड आहात. हे वाक्य प्रत्येकाच्या तोंडून कधी ना कधी निघालंय आणि म्हणूनच ते कुठेतरी डोक्यात होतं माझ्या. आणि आय गेस तेवढाच एक ग्रज नाही म्हणता येणार त्याला, ती एक गोष्ट बॅक ऑफ द माइंड होती जी मी सगळ्यांना दिली परत. तो खरं तर एक फन टास्क होता, जे भाऊ पण म्हणाले, पण तो फन न राहता थोडासा सिरियस झाला. बट होऊ शकतं. मी सर्वात लास्ट होतो वेंडिंग मशीन वर जायला, त्यामुळे कुठेतरी ते नोशन माझ्या डोक्यात आलं. नाही तर तीच वाईल्ड कार्डचीच गोष्ट मी एक फन वे मध्ये पण कदाचित देऊ शकलो असतो की पंच करता करता हे सगळे मला वाईल्ड कार्ड पण अजून मी इथे उभा आहे. तीच गोष्ट फन वे मध्ये पण येऊ शकली असती, पण ते एक सिरियस वे मध्ये बाहेर. पण ठीक आहे, इव्हेंच्युअली इट्स अ वेंटिंग मशीन. तर त्या पद्धतीने ते वेंट आउट झालं. तर प्रत्येक जण बोललो होतं की वाईल्ड कार्ड नको, यांना पहिले बाहेर काढा.
कोणी मस्तीत बोललं पण त्याचा अर्थ तोच होता, कोणी टोमणे मारले त्याचा अर्थ तोच होता, आणि जे अपफ्रंट बोलले ते अपफ्रंटच बोलले. त्यामुळे ते सगळ्यांसाठी लागू होतं. नक्कीच. पण विशाल बद्दल ऐकायला आवडेल, कारण विशाल हम्म. तुला खटकत होता, पण तरी तू त्याच्याशी तोडत नव्हतास मैत्री आणि तू त्याच्यासोबत राहत होता. त्याचे मुद्दे तुला नाही पटायचे पण तू बोलत नव्हतास त्याला. तर ते सगळं का होतं? आणि आता जेव्हा तू बाहेर आलास तेव्हा तुला असं वाटतं का की विशाल बरोबर नाही खेळायला पाहिजे होतं? मी फर्स्ट ऑफ ऑल ऍज अ प्लेअर तो खूप स्मार्ट चॅप्टर प्लेअर आहे. म्हणजे हे असं डिरॉगेटरी वे मध्ये नाही बोलत आहे मी. त्याला जिंकायचंय त्या हिशोबाने तो चाललाय. तो सुरुवातीपासून तिथे आहे, त्यामुळे त्याचे काही ट्रेड्स आहेत. आता ज्या गोष्टी त्याच्या मला खटकत होत्या त्या मी त्याला अफरंटली बोलत होतो की हे असं नकोय, आणि जिथे जिथे मला वाटलं की नाही कदाचित या गोष्टींमुळे मला त्रास होऊ शकतो त्या गोष्टी मी त्याला बोलत होतो अफरंटली. पण याचा अर्थ असा नाही होत की तो जे बोलतोय ते मी करतोय किंवा त्याच्यामुळे आमच्यामध्ये खटके आहेत किंवा मी त्याला सोडलं का नाही. इव्हेंच्युअली अलायन्स बनवायला जर 1-2 आठवडे लागत असतील आणि फिनाले 2 आठवड्यांवर असेल तर तुम्ही तुमची अलायन्स थोडासा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न कराल, जी काही असेल ती. जरी बॅकस्टॅबिंग केलं असेल काही असेल तर ग्रुप गेम मध्ये टिकून राहणं गरजेचं आहे. त्यावेळेस तिथे मला जे वाटलं ते मी करण्याचा प्रयत्न केला, कन्फ्रंटेशन्स केले आणि एक रिझनिंग मागितलं जे काय असेल ते, आणि त्याला सॉर्ट आउट करायचा प्रयत्न केला ज्या गोष्टी सॉर्ट आउट झाल्याच होत्या. तर इतक्या सिम्पल मी त्या गोष्टी ठेवल्या, जास्त कॉम्प्लिकेट केलं नाही. कुठल्याही गोष्टीचा बाऊ बनवण्यापेक्षा ती गोष्ट जर आपल्याला सॉर्ट आउट करता येत असेल तर आपण ती सॉर्ट आउट करू आणि पुढे चालू. कारण मग त्याच्यामध्ये वेस्ट का करायचा टाइम. तर इतकं सिम्पल होतं ते माझ्या साईडने आणि मी तेच केलं. आणि जेव्हा तू बाहेर निघालास तेव्हा घरात तुझ्यावर थोडीफार चर्चा सुरू होती, टोळीमध्ये सुरू होती आणि काटामध्ये सुरू होती. तर दीपाली असं बोलताना दिसली की तो आपल्याकडे आला असताना तर तो अजून टिकला असता. तर तुला वाटतं की काटामध्ये असतो तर अजून टिकलो असतो? नाही, गॅरंटी नाही ना त्याची. काटामध्ये आलो असतो तर टिकलो असतो हे खरं तर वक्तव्य चुकीचं आहे. आणि एवढंच जर मी त्यांना तिकडे हवं होतं तर सुरुवातीला मला हिट मध्ये ठेवायचं होतं, फ्लॉप मध्ये नाही. जेव्हा वेळ होती विश्वास दाखवण्याची किंवा सांगण्याची, इंडिकेट करण्याची की आम्ही तुला सपोर्ट करू किंवा आपलं काही वर्कआउट होऊ शकतं, तेव्हा त्यांनी मला सर्रास फ्लॉप मध्ये टाकलं. कदाचित त्यांना काही नकोच होतं काटामध्ये म्हणून त्यांनी मला फ्लॉप मध्ये टाकलं असेल, असंही होऊ शकतं. त्यामुळे बोलण्याच्या गोष्टी आहेत. बोलणं झालं असतं, बोलणं केलं असतं तर मलाही जाणवलं असतं की हा ठीक आहे, हे लोक आपल्याला सपोर्ट करतायत, आपण यांच्या साईडने खेळून बघू शकतो. पण जर अपफ्रंट तुम्ही सांगतायत की नाही तू आम्हाला नाही पाहिजे तर मग कसं करणार वर्कआउट? नक्कीच. आणि तू बाहेर पडलास आणि तुझ्या एक दिवस आधी प्रभू सुद्धा बाहेर पडला. तर तुला तुझं इविक्शन अनएक्सपेक्टेड होतं हे सगळेच बोलतायत. तर तुला प्रभूच्या इविक्शनवर तुझं काय मत आहे की त्याचंही अनएक्सपेक्टेड होतं? कारण तो आणि रेवा 2 ऑप्शन होते. त्यांच्या इविक्शन बद्दल तुझं काय मत आहे? पण नाही, मला वाटलेलं प्रभू जाईल. आणि मी जेव्हा मला विचारलेलं इविक्शन जस्ट होण्याच्या आधी की कोण वाटतं कोण जाणतं, तेव्हा मी प्रभूचंच नाव घेतलं की रेवा राहील, प्रभू जाईल. तर कुठेतरी माहिती नाही वाटलेलं की कदाचित हा जाऊ शकतो. आता ज्या पद्धतीने तो खेळत होता, ज्या पद्धतीने त्याचा वावर होता, तर मला वाटलेलं की कदाचित हा जाऊ शकतो. आणि तुला कोण वाटतं की त्या म्हणजे नॉमिनेट स्पर्धक आपण नको पकडूया, ओव्हरऑल आता जितके 8 उरले की कुठल्या सदस्याने आज बाहेर असायला हवं होतं आणि तू घरात असायला हवा होतास, असं कोण वाटतं? 2-3 सदस्य, सागर आहे, दीपाली आहे, या 2 सदस्यांनी बाहेर असलं चाललं असतं. नक्कीच. पण संकेत, एक फॅमिली राऊंड जेव्हा झाला तेव्हा सुपर्णा तुझी बायको घरात आली आणि सोशल मीडियावर ना फार ट्रोल केलं गेलं की आता तर संकेत घरात गेला होता, इतकं रडायची काय गरज होती आणि सुपर्णाही रडत आली. तर त्यावर तुझं काय उत्तर आहे? सुपर्णाने तर दिलंय तिचं उत्तर, पण तुझं काय उत्तर आहे? तो त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. त्यांनी बिग बॉसच्या घरात 1 महिना राहून बघावं आणि मग सांगावं जेव्हा बायको भेटायला येईल तेव्हा काय होतं. ॲज सिम्पल एज दॅट. आमच्या पर्सनल इंटिमेट गोष्टी कदाचित मी या प्लॅटफॉर्मवर नाही डिस्कस करणार. नक्कीच. पण तू खूप छान खेळलास संकेत, आणि तुझ्या खेळाचा जीव छोटा होता पण परिणाम खूप मोठा होता, कारण तू कॅप्टनही झालास, जितके विकेंडचे वार झाले, तुझी चर्चा झाली, त्यामुळे तू खूप छान खेळलास. पुन्हा तुला जायला मिळालं तर नक्कीच जाशील? ते पुन्हा जर मिळालं तर मी तेव्हाच ठरवेन. कारण आता तर हा सीझन चालू आहे, याचा फिनाले उद्या, मग आपण ठरवू. नक्कीच. थँक्यू सो मच आणि पुढील वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. खूप आनंद झाला. धन्यवाद.